खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या जमिनीचं प्रकरण हे 150 नाही तर 500 कोटींचं आहे। ही जमीन 2.5 एकर नाही तर 8.5 एकर आहे आणि ही सर्व जमीन हिबानामा करून ड्रायव्हरच्या नावे केल्याचा आरोप माजी खासदार तथा MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आणि त्यांच्याकडे हे सगळे पुरावे आहेत, डॉक्युमेंट आहेत आणि त्याद्वारे त्यांचा आरोप आहे की यामध्ये हे दोघंच नाही तर आणखी एक मंत्री देखील सहभागी आहे ज्यांनी PR कार्ड करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव आणला गेला। नेमकं काय प्रकरण आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहे? काय एक तर स्पष्ट आहे की हे जे ड्रायव्हर आहे बिचारा याच्या नावावर 8.5 एकर जमीन फक्त या 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कोणत्याही नियमामध्ये बसत नाही। कोण ते सिटी सर्वे ऑफिसर आहे की ज्यांना वाटलं की हे 500 रुपयाचा बॉन्ड पेपर आणा, त्याची काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट नाही आहे, काही नाही आहे, फक्त एका नोटरीला पकडण्यात आले, ते नोटराइज डॉक्युमेंट केलं, ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये दिलं। 6 एकरच्या जवळ जे जागा आहे ते त्यांनी 2023 मध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि एका वर्षानंतर 2024 जूनला 2.5 एकर जागा जे आहे ते त्याच ड्रायव्हरवर त्या नावाने ट्रान्सफर करण्यात आली आहे। 2 500 रुपयाचे असे बॉन्ड तयार घेण्यात आले होते एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून। त्याच्यानंतर नोटरी त्याच दिवशी करण्यात आली होती, त्याच नोटरी एजंटकडून करण्यात आली होती आणि ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे आपल्याला याचा PR कार्ड तयार करून द्यायचं आहे। आता कशा प्रकारचे नियमांचं सगळं उल्लंघन करण्यात आलेला आहे। माझा थेट आरोप आहे की ज्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलेला आहे सिटी सर्वे ऑफिसरला कोणत्या एका मंत्र्याचा फोन आला होता की ज्याच्यामुळे त्यांना सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला हे PR कार्ड तुम्हाला तयार करून द्यायचं आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांना 1 एकर जागा मिळणार होती। आता ते कोण मंत्री आहे ते इन्क्वायरी झाल्यानंतर ते सिटी सर्वे ऑफिसरचा फोन रेकॉर्ड घेतलं तर आपल्याला कळेल की कशा प्रकारे हे सगळं नियम डावलून हे 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जी आहे ते एका आमदार आणि खासदाराच्या ड्रायव्हरवर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। फक्त 500 रुपयाचा नोटरी डॉक्युमेंट त्याच्या आधारावर की फक्त हिबानामा करून घेतलं। याच्यामध्ये जे नोटरी आहे, जे वकील आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करणारा आणि जे एजंट्स आहे, सिटी सर्वे ऑफिसर आहे, सर्वेयर आहे रोपेकर नावाचा, हे सगळ्यांच्या विरुद्ध FIR का नाही झालेली आहे आतापर्यंत? काही 2-3 वर्षापूर्वी ज्या जागेवर ताबा घेण्यासाठी त्या आमदारांच्या काही गुंडांनी रात्री 2 वाजता तिथे जाऊन धिंगाणा केलं होतं, तर कोण DCP होतं त्या रात्री तिथे गेलं होतं, कोणत्या पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे आलं होतं, हे सगळं माहीत असून सुद्धा ड्रायव्हर आजारी आहे म्हणून FIR आपण घेत नाही आहे। इतकं पुरावे जे माझ्याकडे आहे ते पोलिसांकडेही आहे आणि तुमच्याकडे नसेल तर मला विचारा, मी पोलिसांना हे सगळं पुरावे देतो। याच्या आधारावर इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग असू द्या, त्यांनी FIR आतापर्यंत करायला पाहिजे नको होतं का? पण माझा दबाव स्वाभाविक आहे की कुणाचा आहे, त्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काय काय झालेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे। कशा प्रकारे MIDCने असू द्या किंवा कलेक्टर ऑफिसने सगळ्या नियमांचं उल्लंघन करून सगळं प्रॉपर्टीज त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आमदार साहेब आहे, खासदार साहेब आहे आणि सत्ताधारी पक्षातले आहे म्हणून दबाव तर होणारच आहे। तुम्ही आता पुढे काय करणार याच्या संदर्भात कुणाकुणाशी तक्रार करणार? माझी एकच अपेक्षा आहे, सरकारकडून काय आता जास्त अपेक्षा राहिलेली नाही आहे। माझी तर विनंती हे आहे की याच्यामध्ये आपल्याला सखोलमध्ये जायचं असेल तर याची इन्क्वायरी CID, CBI किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला हे सगळं प्रकरण द्या, मग आपल्याला कळेल की फक्त हेच प्रॉपर्टी नाही आहे आणि हे जे लोक आहे त्यांना नवाब, हैदराबाद, रजाकार हे त्यांची प्रॉपर्टी खूप चालती, सालारजंगची प्रॉपर्टी त्यांना चालती। याच्या बाबतीत मला असं वाटत नाही आहे की सरकार याच्यातून काही हे करणार आहे, कारण किती लोकांवर हे इन्क्वायरी करणार आहे। मुख्यमंत्री प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांना मी सगळं पाठवायला तयार आहे, पण तुम्ही काही करणार असेल तर, नाहीतर उगीच मी पाठवणार आहे आणि तुम्ही गप्प बसणार आहे तर काही। या सगळ्याची आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चौकशी सुरू आहे, आता तिथे काय होतं असं तुम्हाला? नाही, थातूर मातूर काही नाही। आता या डॉक्युमेंट प्रमाणे सर्वात प्रथम कोणी वेळा माणूस पण तुम्हाला सांगेल हे की 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी PR कार्ड तयार करून दिलेली आहे, हे क्राईम नाही आहे का?
हे फसवागिरी नाही आहे का? मग याच्या बाबतीत FIR आतापर्यंत का रजिस्टर करण्यात आलेला आहे? फक्त स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट कशाला? नाही, ते ड्रायव्हर साहेब जे आहे ना ते आजारी आहे, त्यांना ब्लड प्रेशर झालेलं आहे. फक्त स्टेटमेंट घेण्याचं काम करत आहे. FIR रजिस्टर करा, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला दुसरा मोठ्या एजन्सीला पाठवा. ते ड्रायव्हरच्या जीवाला धोका आहे असं तुम्हाला? मला असं वाटतं की 500 कोटीचं प्रकरण आहे. ते बिचारा ड्रायव्हरला ते मारून टाकतील. ते ड्रायव्हरच्या जीवाला धोका होऊ शकतं. कारण ह्या लोकांना 500 कोटी रुपये पाहिजे का त्या बिचारा गोरगरीब? आणि इतकं प्रभावशाली ड्रायव्हर आहे ते की 8.5 एकर जमीनसाठी रात्री 11 वाजता सिटी सर्वे ऑफिस रात्री 11 वाजताची नोटीस अपलोड करण्यात आली होती. म्हणजे कुठे बसले होते आपण? त्यांच्या सोबतच बसले होते का? 4 सेकंड 10 सेकंडामध्ये ते डाउनलोड पण करण्यात आली होती. मग सगळे जे होते अधिकारी आणि घेणारे जे आहे ते सगळे एकत्र बसलेले होते मला असं वाटतं. या सगळ्यामध्ये जर काही झालं नाही तर तुम्ही जसं मागच्या एका आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही एक मंत्र्यांचं नाव घेतात, ते मंत्री कोण आहेत ज्यांनी दबाव आणला? काय हे मला माहीत आहे, पण माझ्याकडे तसं पुरावे नाही आहे. माझी काय अपेक्षा आहे की ज्या दिवशी याची इन्क्वायरी होईल आणि ते जे सिटी सर्वे ऑफिसर आहे त्यांचा फोनचा रेकॉर्ड बघितलं की कोणत्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलं, त्या दिवशी दुपारी कोणत्या मंत्र्यांनी त्यांना ठणकावून फोन करून सांगितलं होतं की आज रात्रीपर्यंत मला PR कार्ड पाहिजे, ते कळेल. मला माहीत आहे ना, पण मी बोलू शकत नाही कारण माझ्याकडे तसे पुरावे नाही. इन्क्वायरीमध्ये ते कळेल. इन्क्वायरी त्यांनी सुरू केली तर मी त्यांना सांगू शकेल की बाबा हे अधिकारी हे आहे, हे मंत्री आहे, त्यांना फोन केला आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना 1 एकर जागा मिळणार. ठीक आहे, जलील पाठपुरावा करणार पूर्ण जाईपर्यंत का? आता दिलं ना मी. माझी अपेक्षा हे आहे की कृष्णा केंडे आणि ABP माझाने याचा पाठपुरावा करावा. जलील करणार का? नाही, मी आपल्याला सगळं दिलेलं आहे ना, मी सगळं दिलेलं आहे. माझी अपेक्षा हे आहे की इतके सारे जे गचागच भरलेले पत्रकारांचे जे आज मंडळी होती ना, ते याच्या बाबतीत त्याच्याकडे जाऊन त्यांनाही प्रश्न विचारा. सिटी सर्वे ऑफिसरला जाऊन प्रश्न विचारा की बाबा हे कशा 500 रुपयाच्या आधारावर. मी समजा आज कृष्णा केंडेला 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर बीबी का मकबरा आणि पंचक्की लिहून दिलं तर हे प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या तुम्ही सिटी सर्वे ऑफिसला जाऊन. तुम्ही नवाब नाही. नवाबचे वारसदार. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.